म्हणजे माझ्या मुलाला त्याला मारायचा हेतू होता त्यांचा. तो मिटवायला म्हणून गेला, मिटवायला गेला, बोलता बोलता त्याचं गचोंडच धरलं आणि तिथून मग भांडणाला सुरुवात झाली. आणि तिकडनं त्या लोक आले आणि रफिक शेख आम्हाला माहितच नाही रफिक शेख कोण आहे म्हणून. सगळ्यांच्या साड्या ओढत होत्या, आमच्या हात धरत होत्या, दगडी मारत होत्या आम्हाला. आम्ही काय चुकीचं काय, आम्ही काय असे अनपढ लोक नाही, सुशिक्षित लोक, आम्ही असे हे करणारे नाही लोक. मेगा सिटी वस्तीतला 2 दिवसापूर्वी एक सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाला होता आणि त्यामध्ये आपल्याला दिसत होतं की महिला आक्रमक होऊन रफिक शेख नावाच्या या व्यक्तीला मारत होते. आणि त्यानंतर जेव्हा ह्या गोष्टीची रिपोर्टिंग मी काल केली, ह्या गोष्टीला ऑटोमॅटिकली एक हिंदू मुस्लिम वाद आला. परंतु नेमकं विषय घडला काय होता, रफिक शेख कुठून आला होता, आपण सध्या त्याच मेगा सिटी या नावाची जी वस्ती आहे तिथं मी सध्या आलेली आहे. तुम्ही माझ्या आजूबाजूला बघू शकता. या मेगा सिटी वस्तीत राहणाऱ्या या ज्या सगळ्या महिला आहेत या सगळ्या सध्या माझ्यासोबत आहे. पण यांच्याकडूनच जाणून घेऊया की काय हा विषय झाला होता. ताई, तुम्ही सांगा मला की सुरुवात कशी झाली, रफिक शेखनं मार खाल्ला, त्यामध्ये समीर चव्हाण हे पण नाव समोर आलं, तर कसा झाला होता सगळा विषय. पण रफिक शेख हा आला कसा, मुळात म्हणजे त्याने मार का खाल्ला, महिलांचा मार का खाल्ला हे कारण हे कोणालाच माहिती नाहीये. तर विषय असा आहे की लहान मुलांविषयी सुरुवात झाली की लहान मुलं आमच्या पाठीमागे खेळत असतात. तिथे गोरक्षामचे गाय आहेत, मुलं लहान मुलं बघत असतात आणि ते त्या मनीषा कुसाळकर आणि त्यांची आई, त्यांची जी फॅमिली आहे ते मुलांना आमच्या खूप बडबड करायची, म्हणजे मारायचे, शिव्या घालायचे, आईवरनं म्हणजे खूप गलतची शिव्या घालायचे. तर आम्ही म्हणलं, 1-2 आम्ही म्हणलं की ठीक आहे बाबा, आजी आहे बोलते ऐकून घ्या. पण तिने एक दिवस लहान मुलाला अक्षरशः तिने काठीने मारहाण केली. मग त्यावेळेस आम्ही सगळे महिला एकत्र आलो आणि म्हणलं की नाही, हे खूप जास्त होतं, तुम्ही आपण सगळेजण बोलू त्याच्याशी, असं का वागता. मग ते सगळेजण आम्ही एकत्र, मग सगळ्या महिला गेल्या होत्या आणि मग सगळ्या महिला गेल्या. मग म्हणलं आजी तुम्ही असं का वागता. तर इतक्या मोठ्या भांडायला लागल्या सगळ्या, म्हणजे बायकांना शिव्या घालायला लागल्या. म्हणजे तुमचा हा जो वाद होता हा वस्तीचा होता आणि रफिक शेख बाहेरून येऊन या गोष्टीमध्ये आला. आणि नंतर मग तो विषय झाल्यानंतर मग त्यांनी काय केलं, मग आम्ही मग सगळे पुरुष मंडळ, मग सगळे महिला म्हणले की ठीक आहे आत्ताचा विषय हा मिटून टाकू, हा विषय इथेच वाद काढू, संपू द्या. दुसऱ्या दिवशी मग त्यांनी मनीषा कुसाळकरनी काय केलं, एका महिलेला सांगितलं की ती जी मुलगी आहे ना, की तिचं एका मुलावर अफेअर आहे, कशासाठी, का बदनाम करायचं एखाद्या मुलीला, मुली काय रस्त्यावर नाही ना पडल्यात. बरोबर. तुमच्या वादामध्ये हा रफिक शेख मध्ये कुठून आला, म्हणजे वाद तर तुमच्या वस्तीचा झाला. आमच्या वस्तीचा तो कुसाळकर लोकांनी त्यांनी घेऊन आला. भांडण किती लोक आले होते ते लोक? 50 लोक होते. 50 लोक घेऊन तो इथं आला होता. ठीक आहे, आता आपण ह्याच ताईकडे जाऊ ज्यांच्या मुलापासून हा वाद सुरू झाला होता. ताई, तुमच्या मुलाला हे मारायला म्हणजे लोक आले होते, 45 लोक होते आणि बायांवर यांनी हात उचलला असं आम्हाला म्हणजे मिळालेली माहिती आहे. तर तुम्ही सांगा काय झालं होतं त्यावेळेस, खरंच बायांवर हात उचलला गेला होता? हो, उचलला होता, हात उचलला होता. तुमच्या हाताला पण लागलेले आहेत? हो, लागलेले आहे. या कॅमेरावर तुम्ही इथं बघू शकताय की दगडफेक झालेली आहे या महिलांवर. आपण इथं पण येऊया परत. ताई, तुम्ही सांगा किती जण आले होते, हे कशामुळे हा वाद आता पेटला समजा, तेव्हा हे लोकांनी महिलांना मारलं तर कसं मारलं किंवा महिलांवर कशी दगडफेक केली? ॲक्च्युली आम्ही सगळेजण उभं होतो तिथं आणि तिकडनं त्या लोक आले आणि रफिक शेख आम्हाला माहीतच नाही रफिक शेख कोण आहे म्हणून. मग त्याच्यानंतर आम्हाला माहीतच नाही तो कोण मोठा गुंडा आहे का काय ते पण माहीत नाही आम्हाला. आणि त्याच्यानंतर तेव्हा आला, मग डायरेक्ट आमच्यावरती दगडफेक चालू केली, विचारत सुद्धा नाही काय झालं, त्यांना पाहिलं नाही, मुलं पाहिलं नाही, छोटे मुलं पाहिले नाही, महिला पाहिलं नाही, डायरेक्ट त्यांचे मुलं येऊन आमच्यावरती दगडे फेकायला चालू केले. आम्ही त्यांना म्हणतो काय झालंय काय झालं, तरी ऐकतच नाही. साड्या बिड्या सगळं ओढायला लागलेत, आमच्या ड्रेस ओढायला लागले, सगळे मॅक्स्या ओढायला लागलेत. आम्ही थांबवतो तरी अडवतो तरी ऐकतच नाही. त्याचे जे 45 ते 50 माणसं तुम्ही आता मला सांगितले, ते लोक येऊन महिलांच्या साड्या आणि गाऊन ओढतात असं म्हणणं होतं? हो, सगळ्यांच्या साड्या ओढत होत्या, आमच्या हात धरत होत्या, दगडी मारत होत्या, आम्हाला विचार करत पण नव्हत्या, मोठ्या मोठ्या दगडी घेऊन मारत होत्या आम्हाला. आम्ही आमच्या पोरांना सरवतो, त्या लोक तिकडनं मोठ्या मोठ्याने मारतात येत आम्हाला. आई बघत नाही, लहान मुलं बघत नाहीत ते. आणि आम्हाला रफिक शेख कोण आहे ते पण माहित नाही, बाहेरून आलेला माणूस. आणि तो कशाला आला, कशासाठी आला आणि त्या लोकांनी का बोलून घेतलं ते सुद्धा माहित नाही आम्हाला. मग शेवटी मग महिला आक्रमक झाल्या, नंतर आम्ही सगळेजण आक्रमक झालो, मग आम्ही पण मारायला लागलो. आम्हाला मारायची गरजच नव्हती.
आता आपल्यासोबत समीर चव्हाणच्या आई पण आहेत, आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया. तुमचा मुलगा होता ताई तिथं, काय झालं होतं? माझा मुलगा कामाला बसला होता, कामावर होता, तो काम करत होता. काम करत असताना त्याला कोणाचा तरी फोन आला तर माझा पुतणे आहे त्याला बोलवलं आणि त्या बाबू म्हणून एका दोघांना बोलवलं. त्या दोघांना मारायचा त्यांचा हेतू होता, त्या लोकांचा. पण समीर काय म्हटलं की तू जाऊ नको, मी जाऊन बघतो आणि मिटवून येतो. तो मिटवायला म्हणून गेला. बोलता बोलता त्याचं गचोंडच धरलं आणि तिथून मग भांडणाला सुरुवात झाली. तो कोण माणूस शेका आला, त्यांनी दगडफेक केली, त्या लोकांनी दगडफेक केली, बरेच लोक आली तिकडून. आई ह्या गोष्टीला हिंदू मुसलमान वाद येतोय, पण तसा काहीच म्हणजे इंटेन्शन नव्हते समीरचे ना? समीरचे काहीच वाद नव्हते. त्यांनी फक्त समझोता करायला म्हणून तो खाली उतरला आणि त्यांनी मग दगडफेक केली, त्याच्या डोक्याला दगड लागला. मग आता समीरची तब्येत कशी किंवा कुठे आहे सध्या? तो हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे, त्याला खूप लागलेलं आहे. आणि त्यानंतर तुम्ही या लोकांना जाब विचारायला गेले नाही? मग आम्ही चौकीत गेलो. जाब काय विचारणार त्यांना? चौकीत गेलो, पळून गेले दरवाजा बंद करून. आणि तिने तिच्या भावांना बोलवलं, कारण नसताना तिचे भाऊ आले आणि त्यांचं येणं ते त्या वाडीत राहतच नाहीयेत. आणि त्यांनी त्या कोण आहे त्या बाहेरचे गुंड ते बोलवले आणि ते तिथे दर्ग्याजवळ लपलेले होते. आम्ही जाताना बघितलं ते घोळकच घेऊन आले. ते काकूशी बोलूया. म्हणजे तुमच्या हिशोबाने सगळा प्लॅन होता? नाही, माझा मुलगा नुकताच कामावरून आला होता मॅडम, आणि माझा मुलगा नुकताच कामावरून आला तितके त्याला फोन आला. तर माझा पुतणे समीर चव्हाण हा माझा पुतणे आहे. तो मला म्हणला तू काकी त्याला पाठवू नको एकट्याला, मी घेऊन जातो. आदित्य चौधरीने माझा मुलगा असे तिघांना तो घेऊन गेला. म्हणजे माझ्या मुलाला त्याला मारायचा हेतू होता त्यांचा. त्यांना पूर्ण त्यांना मारायचा हेतू होता. पण त्यांनी घोळका येण्याचा त्यांचा संबंधच काय? इथं आमच्या वस्तीमध्ये घुसायचा संबंधच काय तुमचा? आणि ते दोन भाऊ तिकडनं ते दोन भाऊ आधे पहिले आले आणि ते असं दोघं जण बोलत होते डायरेक्ट गचोंड धरलं. माझ्या पुतण्याचं गचोंड धरलं त्याने. म्हणजे आम्ही समीर चव्हाणने आम्हाला ह्याची काही कल्पनाच नाही. आम्ही खूप लांब राहतो, त्याचं अंतर खूप लांब आहे, तिकडे गोठा आहे आणि माझा मुलगा गोरक्षकाची कामं करतो. मग हा काय गुन्हा नाही हो. आम्ही काय चुकीचं काय, आम्ही काय अशी अनपट लोक नाही, सुशिक्षित लोक, आम्ही असे हे करणारे नाही लोक. मग यांनी डायरेक्ट लोक कशी बोलवायची? आणि आम्हाला आरिफ शेख का कोण तो शेख होता तो आम्हाला माहिती नव्हतं. पण सगळ्या महिलांनी मिळून त्याला मारलं. मग आता विलाज नाही ना, आता आमच्यावर आक्रमक झाले तर आम्ही काय करणार? आमच्याजवळ पर्यायच नव्हता ना दुसरा. पण बाहेर तो दाखवताना असं दाखवतोय की समीर चव्हाणने मार नाही तर मी मार खाल्लाय. मग नाही, समीर चव्हाणला मारला, दगडफेक चालली होती. आम्ही काय त्याला तो शेख आहे का कोण आहे आम्ही त्याला बघितलेलं नाही. कोणी पण असतं तर तुम्ही मारलं असतं. म्हणजे आमच्यावर ते आल्यानंतर आमच्या साड्या बिड्या ठरल्यानंतर आम्ही कसं सोडणार ना? आम्ही मग महिला एकत्र गोळा झालो आणि आम्ही पण हे केलं. आम्हाला पर्याय नव्हता आमच्याजवळ. आम्ही पण मग केलं. आमच्या मुलांना आमच्या समोर मारत होता तर आम्ही कसं बघणार? आणि माझ्या मुलाचं रक्त जाताना बघितलं. तुमची मागणी काय आता? त्याच्या विरोधात काय व्हायला पाहिजे? त्याच्या विरोधात कारवाई व्हायला पाहिजे. त्याच्यापासून धोका आहे. आमच्या मुलांना रात्री आमची मुलं जॉबला जातात, चांगले नोकरी धंदे करतात. कोण जबाबदार आहे? आणि आमच्या मुलांना उद्या काय झालं तर आम्ही जबाबदार त्यांनाच धरणार. 3 वाजता येतात, कधी पण. हे बघा, ते सुमन चव्हाण, ती मनीषा कुसाळकर, तो किरण कुसाळकर आणि तिचा मुलगा आहे ना तो कुणाल कुसाळकर, तो खूप हत्ती करतो. त्यांना व्यवस्थित ठेवायचेच नाही. पण एवढाच पोरगा आहे, एवढा पोरगा आहे ना, तो इतका अतिरेक करतो ना, तो सगळा पुरून उरलेला आहे त्यांना मॅडम. त्याच्या आजारी पण तेच केलं आणि तो पण त्यांचा अत्याचार आम्ही आतापर्यंत सहन करायचा का? आमची मुलं सुशिक्षित आहेत, आम्ही सहन करू शकणार नाही. आता तेव्हा आम्ही सहन केलं, आमची परिस्थिती कालांतराने बदलली, आम्ही आता सहन करू शकणार नाही. आमची मुलं आता सुशिक्षित चांगली कामं करतात, आम्ही आता सहन करणार. आमची मुलं रात्रीची कधी पण येतात, त्यांना काय जर झालं तर जबाबदार राजू कुसाळकरच्या पोराला धरणार आणि राजा चव्हाणची पोरं आणि मनीषा कुसाळकर आणि यांच्यापासून माझ्या पोराला धोका आहे. उद्या काय जर कमी जास्त झालं तर आम्ही त्यांना धरणार. हा, तुम्ही जर बाहेरचे गुंड आणता तर तुम्ही जर विश्वास ठेवणार कसं? आम्ही पोलिसांनी तुम्हाला सपोर्ट केला या गोष्टीसाठी? केलाय. काय सपोर्ट केला? पोलीस काय केलाय सपोर्ट केलाय. पोलीस सपोर्ट केला म्हणजे काय? राजू चव्हाण पैसेवाला आहे आणि पैसेवाला आहे, पैशाच्या जीवावर काय पण करेल. त्याची पोरं काय पण करतील. तू तुझ्या बहिणीला दम द्यायचा होता ना. आम्ही का तुझ्या बहिणीला वेडवाकडं बोललो का? आणि आम्हाला काय म्हणतात तुम्ही, आम्ही काही करू शकतो तुमच्या घरात येऊन. आणि मुलींवर लोक नाही, रस्टेप शेखच्या नाही, ते आहेत तर चव्हाणांची मुलं 2. ते मुलं काय म्हणली की आम्ही तुमच्या आया बहिणीला काही करू शकतो. म्हणजे तुम्ही आमच्या घरात घुसू, आम्हाला काही करू शकता का? आमच्या पण घरात मोठ्या मोठ्या मुली, आम्ही बायका, मग आमची मुलं कशी ऐकणार आणि कशी सहन करणार? आणि तुम्ही कशाला बोलायचे? हा मुद्दा आहे, बोलवायचं कशाला लोकांना? या बाईच्या मुलीवर तो काय म्हटला, मी अत्याचार करेन. तिचं काय, तिच्या अंगाला हात लावले, येडे चाळे केले, तिच्या हात लावले म्हणून त्याने हात उचलला. हा काय गुन्हा आहे का? तो का म्हणला
तो काय म्हणतो तुझा काय संबंध बोलायचा. तो काय म्हटला ती माझी बहीण आहे, वाडीत सगळ्या मुली माझ्या बहिणीसारख्या आहेत, कोणावर काही जरी अत्याचार झाला तर मी सहन करणार नाही. त्याच्यावरनं त्याचं गचुंड धरलं आणि मग त्या लोकांनी दगडफेक केली. मुलगा आहे ना तो कुणाल आहे ना, तो एवढाच आहे हो, पण त्याला फार रुबाब आहे, एवढाच आहे, पण तो लय रुबाब, त्याला लय भाव आहे, पैशाच्या जोरावर लय भाव करतो. लग्न करणे होतंय त्याचा. आणि तो सुमन, ती सुमन आणि तो कोण, ती सुमन आणि मनीषा बेकार आहे एक नंबर. हिला इकला ठेवायचीच नाही, हिला हाकलच द्यायच्या, हे वस्तीत घाण लोक ठेवायचीच नाहीत. आणि आमच्या वस्तूतल्या कुणाच्या जर केसाला धक्का लागला आम्ही जबाबदार त्यांनाच धरणार. कोणाला पण ठेवतो त्या राजा कुसाळकरच्या मुलांनाच धरणार आणि त्यांच्या गुंडांनाच धरणार. राजा चव्हाण, राजू चव्हाणच्या मुलांनाच धरणार. तो बिट्ट्या कोण आणि अक्षय कोण, त्यांचा येण्याचा संबंधच नव्हता इथं. त्रास झालेला आहे. जसं की आपण आता या महिले राजू कुसाळकर नाही, राजू चव्हाण. आता आपण जसं या महिलेकडून ऐकलं आहे, जितका महिला आता माझ्या आजूबाजूला वस्तीच्या बसलेल्या आहेत, यांच्या म्हणण्यानुसार रफिक शेख यांच्या आतल्या ज्या वस्तीतला वाद होता, रफिक शेख याच्या माणसांना घेऊन इथं आला आणि यांनी भांडणं केले. आणि बाहेर जी तो स्टोरी दाखवतोय किंवा बाहेर जी व्हिडिओ व्हायरल झाली आहे किंवा त्याला लागले, रफिक शेखला लागले, रफिक शेखला मारण्यात आलंय. पण त्याला का मारलं? या महिलांनीच मारलं, कारण की तो त्यांच्यावर आक्रमक झाला होता, त्यांच्या साड्या ओढत होता, त्यांच्यावर दगड फेकत होता. आता ह्यामध्ये या महिला कुठं चुकीच्या आहे आता तुम्हीच आम्हाला सांगा. आणि तुम्हाला काय वाटतं या सगळ्या विषयावर? आता पोलीस तर पुढची इन्व्हेस्टिगेशन करत आहेत, ऑलरेडी FIR पण झालेली आहे रफिक शेखच्या विरोधामध्ये. आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्कीच सांगा आणि पाहत राहा न्यूज डॉट्स. मी मृदुला नारळ.